आपला मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन द ह्युमन बिईंग्स. मस्क्युलर म्हणजे काय बेटा, ते आपले हात झाले, पाय झालं, हे दॅट इज अ मसल्स. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मसल्स प्रेझेंट असतात. ते मस्क्युलर सिस्टीम आपल्याला पाहायचंय. त्यानंतर ह्युमन बिईंग्स जो आहे, ह्युमन बिईंग्स म्हणजे काय बेटा, आपण आलो. हे जे ह्युमन बिईंग्स म्हणजे काय, मानव. मानवातील या ठिकाणी आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला पाहायचंय. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय बेटा, पचन प्रक्रिया आपल्याला पाहायचं आहे. आणि मस्क्युलर सिस्टीम आपल्याला नेमकं काय असते ते या ठिकाणी पाहायचं. हे आपलं झालेलं आहे, फक्त आपण काय करतो, याला रिव्हिजन करतो. ठीक आहे बेटा. मग आता बघा बेटा, ह्या ठिकाणी इथं बघा बाहुबली, दंड. आजकाल दंड कसे राहतात माहिती आहे का माणसाचे, दंड बारीक आणि पोट मोठं राहतं. 6 महिन्याचं, जसं बाईला 6 महिने जातात का तशा प्रकारचं प्रकार राहिले असतात. काय काय जण तर 9 महिने झाल्या तरी डिलिव्हरी होऊन गेला, पोट तसंच आहे माणसाचं. म्हणजे अशा प्रकारची अवस्था झाली आहे. आणि हात एवढेच, हे एवढेच, आणि पोट असं भलं मोठं. 11 विकराळ स्वरूप त्या ठिकाणी तुम्हाला जाणून येत असतं त्या ठिकाणी. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा बेटा, आता काय म्हणले, क्लोज युअर फिस्ट टाईटली, असं असं आहे माझी ती काळजी करण्यासारखी आहे. क्लोज युअर फिस्ट टाईटली. टाईटली आहे ज्यावेळेस आपण फिस्टला क्लोज करू, केल्यानंतर काय होतं या ठिकाणी, अशा प्रकारे हे जे येतात त्याला आपण काय म्हणतो, मसल्स. काय म्हणतो बेटा याला, मसल्स. बेंड युअर आर्म at the elbow. Now fill the upper part of this arm with the fingers of your other hand. आता बाजूच्या हाताने दाबून बघा. दाबल्यानंतर तुम्हाला काय जाणवत, सर ते घट्ट झाल्यासारखं जाणवत आहे, निब्बर झाल्यासारखं जाणवत आहे. ठीक आहे, वाटतं ना बेटा, यस, निब्बर झाल्यासारखं जाणवत. Did you feel the hardness in the upper arm? तुम्ही तुमच्या वरच्या हातामध्ये हार्डनेस तुम्हाला जाणवते का, ताठरता जाणवते का? मुलींना दंड नसतात, त्याच्यामुळे काही बघू नका तुम्ही असं वगैरे करताल, तुम्हाला दंडच येणार नाही, ती काळजी करायची गरज नाही. दंड हे मुलांना असतात. मुलांना चुकून रेअर कंडिशन मध्ये, तसं काही मुलांना चुकून मिशा येतात बघा, त्या पद्धतीने काही मुलांना चुकून दंड असतात. माहिती आहे का नाही काही मुलांना. मला एक सांगा, मुलींना मिशा आला तर किती छान दिसलं तर मुलगी, विचार करा. शी, किती गच्चाळ दिसलं त्या ठिकाणी. दिसते का, चांगली दिसते का खराब दिसते रे बाबा. मग पुरुषांना दाढी ठेवा का ठेवली बेटा, ठेवलं पाहिजे. नाहीतर कसं दिसतंय रेल्वेपटरी.com, इधर का नाही उधर का नाही, दोनों का अंदर का. ठेवलं पाहिजे. आता तुम्ही जाऊन घरी वस्तारी मारत बसाल मारून का, ऑटोमॅटिक येते, काळजी करू नका. धिस फ्लेशी पार्ट कन्सिस्ट ऑफ मसल. हे फ्लेशी पार्ट जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला मसल्स पाहिजे, मसल्स असतात. मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ऍज डिफरंट पार्ट्स ऑफ आवर बॉडी यूज. मसल जे असतात हे काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय सर, कॉन्ट्रॅक्ट म्हटलं तर आकुंचन पावली म्हणजे बारीक होतं. ताणलो काय होतं ते कॅसगी येतात आणि कॉन्ट्रॅक्ट होतात. आणि दुसरा म्हटलं तर मी ज्यावेळेस फोर्स माझा सोडल्यानंतर ते काय होतात, रिलॅक्स होतात. म्हणजे काय होतात, नॉर्मल कंडिशन आहेत. डिफरंट पार्ट ऑफ आवर बॉडी मूव्ह. आणि जे काही मसल्स असतात त्या मसलमुळेच आपली बॉडी काय होत असते, मूव्ह होत असते. चालत असताना, बसत असताना, बोलत असताना सुद्धा जे आपली टंग आहे हे मसल्स आहेत एका प्रकारचे, जे त्या ठिकाणी हालचाल होते, मुवमेंट होते. म्हणून आपण या ठिकाणी बोलत असतो, बोलू शकतो. बोलत असताना ऑटोमॅटिक हात हलतात, तू हली नाही तर हलते ऑटोमॅटिक. दॅट इज अ कॉर्डिनेशन आपल्या हाताचं होतं. काय काय जणांना हात न हलवता बोलताच येत. दॅट इज अ कॉर्डिनेशन बिटवीन आपला जे आवाज आहे आणि ह्याच्यामधला तो कॉर्डिनेशन आपल्याला असतो त्या ठिकाणी. तुम्हाला समजा भाषणामध्ये भाग घ्यायचा, भाषणाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला, स्टेजवर गेला. आज आपण ह्या ठिकाणी जयंती साजरा करत आहोत. आज दॅट इज नॉट भाषण. रट्टा मारायला राहते. आज आपण 17 सप्टेंबर ह्या रोजी बापूजीचा आहे, 2 ऑक्टोबरला बापूजीचा जन्म झाला. बापूजीचे पूर्ण नाव आहे काय रे, महात्मा गांधीचं नाव काय होतं, महात्मा गांधी नाव होते. चला हा, महात्मा गांधीचं नाव काय होतं रे, गांधी तर नाव आहे की का, सांग. मोहनदास करमचंद गांधी असं त्यांचं नाव होतं महात्मा गांधीजीचं. मग त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला. हे का भाषण झालं का नाही. भाषणामध्ये मसल्सची हालचाल महत्वाची, आय कॉर्डिनेट्स हे सुद्धा मसल्स असतात. बोलत असताना तुमचे मसल्स काम केले पाहिजे, तुमच्या हाताचे रिएक्शन्स काम केलं पाहिजे, त्यावेळेस तुमचं भाषण प्रभावी वाटत असतं. नाहीतर असं केलं
Presentation is most important than your expressions. Your expressions should be such a better that एखाद्या वेळेस काही शब्द चुकीचे तोंडातून निघाले तर ते तुमच्या एक्सप्रेशन मुळे झापलं गेलं पाहिजे. अशा प्रकारचे एक्सप्रेशन्स जे असतात हे फक्त मसलमुळे पॉसिबल आहे. लकवा मारला थोबाडाला तुला मसल येते का? कर रिॲक्शन म्हणून किंवा डाकडाची पाय कर आता रिॲक्शन नाही ना. मसल लकवा मारला म्हणजे काय होतं बेटा? मसल काम करत नाही. आपल्याला काम कुणाचं आहे? मसलच आहे. आपल्या आयुष्यामध्ये फक्त काही तुम्ही दंड दाखले म्हणजे दंडच मसल येत असं नका करू. जीभ बी मसल आहे. हे कानाचे सुद्धा हलतात, कान ते सुद्धा एका प्रकारचे मसल्स आहेत. मसल गिव्ह आवर बॉडी स्पेसिफिक शेप अँड द पोस्चर. मसल काय करतात? आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला स्पेसिफिक आकार देतात. समजा तुमच्या शरीरामध्ये मसल राहिले नसते, फक्त हाड राहिले असते तर तुम्हाला बी चलता आला नसता. हाडं जर काढून बघितलं तर हे काय पूर्ण काय लेवल आहेत का? नाही, खालीवर येत म्हणजे असं खालच्या साईडला असं. काय करतात? ही तुम्हाला शेप देतात. शेप म्हणजे काय? ऍपल खायला देत नाही तुम्हाला, शेप म्हणजे त्या ठिकाणी आकार देतात. आणि त्या ठिकाणी बेटा पोश्चर. पोश्चर म्हणजे काय? ताठरता. आता जे आपण चालतो, हे करतो, हे कशामुळे? हाडाला हाड जोडलेले असतात. माहितीये ना? आपण शिकला ह्या चॅप्टर मध्ये बहुतेक वाटतं ते काही की जोडायला असतात. सर तसं वायर घालून जोडलेलं राहतात का नाही, तसं लिगामेंट असतात. लिगामेंट म्हणजे हाडाला हाडा. डॉक्टर म्हणतो ना पडलं का तुझी गोटी सरकेली आहे. गोटी म्हणजे ती गोटी नाही, ही गोटी इथे गोटी राहते. त्या ठिकाणी डॉक्टर म्हणतो त्याची गोटी सरकेली आहे, त्याला काहीतरी ऑपरेशन करून रॉड घालावं लागतं. इथं असतो, इथं गोट्या असतात. गोट्या म्हणजे नाहीतर तुम्ही काढून बघताल सर पकानी गोटी निघाली का काचाची निघाली. तसं काही नसतं. म्हणजे हालचाल होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये तशी रचना आपल्या शरीरामध्ये असते. ह्या ठिकाणी पाहू शकता बेटा आमचा भाऊ जिम करायला येतं, दंडस्मित भावाला धरलं काय पार काय. मसल ज्यावेळेस नॉर्मल पोझिशनला येते अशा प्रकारे असतात, म्हणजे काही कोणत्याही प्रकारची मुवमेंट नाही. पण आता काय केलं, वरच्या साईडला ज्यावेळेस घेतलो ते मसल्स काय झालं बेटा? बाहेरच्या साईडला आले. आले काय? म्हणजे काय झालं? दॅट इज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स. कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स. पहिले इकडल्या होत्या, इकडे इकडे आले, एका जागेचं नाव झालं. दॅट इज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल्स. इकडे पहा, मसल हे कशाला अटॅच असतात? मसल्स आर फॉर्मली अटॅच टू द बोन्स. आता सांगितलं बेटा मसल हे कशाला अटॅच असतात सांगा बेटा. हा सांगा सांगा. मसल्स आर अटॅच टू द डॅश डॅश. बघा हे जे आपले मसल्स असतात हे मसल कशाला अटॅच असतात? ते अटॅच असतात आपल्या बोन्सला. बोन्स म्हणजे हाडाला. हाडाला कशाच्या माध्यमाने? टेंडन्सच्या माध्यमाने. कशाच्या माध्यमाने? कोण बेटा? हे मसल्स. कुणाला अटॅच आहेत बेटा? सर बोन्सला अटॅच आहेत. त्याच्या दोघांच्या मध्ये जसं सोरी जुळवायला मध्ये एखादी माणूस राहतो, त्या लग्न लावायला तिथं महाराज राहतो, असतो का नाही बेटा? बिना महाराजाचं लग्न करतो का आपण बेटा? नाही ना. पाहिजे का नाही लग्न लावायला? नाहीतर पळून आणले म्हणतात. महाराज जर तिथं नसेल तर पळून आणले, पळून लग्न केल्यात म्हणतात. महाराज पाहिजे का नाही? पाहिजे. हा महाराजाचं काम कोण करतो? टेंडन्स. त्या दोघांचं खातं जोडून घेण्याचं काम करतो. ह्याचं आणि ह्याचं. त्या दोघांच्या मध्ये कोण असतो बेटा? टेंडन्स असतात. म्हणजे टेंडन्सच्या माध्यमाने हे मसल्स बोन्सला जोडलेले असतात. देयर इज मुवमेंट ऍट द जॉईंट. आणि जी जॉईंट असतात, जॉईंट म्हणजे काय? ज्या ठिकाणी हाडं जोडलेले त्या ठिकाणी जॉईंट म्हणतो आपण त्याला. त्या ठिकाणी मुवमेंट म्हणजे हालचाल असते. अँड बोन्स मूव्ह आयदर नियर टू ऑर अवे फ्रॉम इच अदर. आणि जे बोन्स असतात, हाडं जे असतात एकमेकाच्या जवळ येतात किंवा एकमेकापासून दूर जात असतात. बघा तर बोन्स मूव्ह आयदर नियर. बोन्स जे असतात एक तर जवळ येतात ऑर गो अवे फ्रॉम इच अदर. एकमेकापासून त्या ठिकाणी दूर जातात. आणि ते कुठून दूर जातात? जॉईंट पासून. म्हणजे हाडाची जॉईंट होत्या समजा कोपऱ्याची, एकतर जवळ येतील नाहीतर काय होतील बेटा सांगा बरं का? दूर जाते. द ऍक्शन ऑफ मसल इज नेसेसरी फॉर ऑल काइंड्स ऑफ मुवमेंट्स. आणि जे मसल्स आहेत ह्या मसल्सचे जे ऍक्शन आहे, ह्या मसल्सचे जे रिॲक्शन्स आहेत हे आपल्याला गरजेचे आहेत, हे आपल्याला नेसेसरी आहेत. कशासाठी? सर्व जे काइंड्सचे, सर्व प्रकारचे जे मुवमेंट्स असतात आपल्या बॉडीमध्ये त्या मुवमेंटसाठी आपल्याला मसल्स आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे काय सर? म्हणजे आपल्या डोळ्याची जी पापणी आहे दॅट इज अ स्मॉल आयलिड्स टू दोज डिमांड ग्रेट स्ट्रेंथ ॲज व्हेन चॉपिंग वूड विथ अँड ॲक्स. आणि एवढी छोटी आयलिड्स असेल किंवा आपल्याला झाडाचा लाकूड तोडण्यासाठी जी लागणारी ताकद आहे, ग्रेट स्ट्रेंथ आहे, तिथपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी मसल्सची आपल्याला आवश्यकता आहे त्या ठिकाणी.
मग आयलिड्सचं काम काय असतं बेटा? आता समज तू पडलीस, तू पडण्याच्या पहिल्याच ऑटोमॅटिक तुझा डोळा बंद होतो. एखादी बॉल तुझ्याकडे फेकला का डोळे ऑटोमॅटिक बंद होतात. झाले ना, होते काय तुम्ही करायची, दॅट इज रिफ्लेक्स ऍक्शन म्हटलं जातं. ऑटोमॅटिक ह्या प्रक्रिया घडत असतात. वारा आला, धूळ आलेले डोळे बंद होतात. आयलिडचं काम असं असतं. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये इच अँड एवढी पार्ट जे प्रेझेंट असतात त्या पार्टचं आपल्या बॉडीमध्ये खूप महत्व असतं. खूप म्हणजे खूप महत्व असतं. मसल्सच्या माध्यमाने क्रिकेट खेळतो, बोलतो, जातो, आपण टॉकिंग करतो, हसतो, वॉकिंग करतो, उड्या मारतो, शेजारच्या पत्रावर नाही, ग्राउंडवर. नंतर थ्रोविंग. थ्रोविंग म्हणजे काय बेटा? फेकणे. काय? बॉल फेकणे. अजून काही फेकायचे तर फेक. बघा आपल्या बॉडीमध्ये हे खूप महत्वाचं आहे बेटा. हा टॉपिक महत्वाचा आहे. आपल्या शरीरामध्ये एकूण जे मसल्सची संख्या आहे ती 600 पेक्षा जास्त आहे. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारलं की आपल्या बॉडीमध्ये मसल्सची संख्या किती आहे, तर तुम्ही त्याचं उत्तर काय देणार? 600 पेक्षा जास्त. किती बेटा सांगा? येस, देर आर मोर दॅन 600 मसल्स इन द बॉडी. मसल्स कॉन्ट्रीब्यूट ऑलमोस्ट 40% वेट ऑफ हेल्थी अडल्ट ह्युमन बॉडी. म्हणजे समजा एखादी तुमचं वजन आहे, माझं वजन आहे, आपल्या वजनाच्या 40% आपल्या शरीरामध्ये मसल्स प्रेझेंट असतात. बाकीचा हाडं पाणी गिनी काय असेल ते असेल. आलं का लक्षामध्ये? आपल्या वजनाच्या किती टक्के बेटा? 40% आपल्या शरीरामध्ये काय प्रेझेंट असतात? मसल्स. आणि किती मसल्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात? मोर दॅन 600 मसल्स आर प्रेझेंट इन आवर बॉडी. Muscle contribute almost 40% the weight of the healthy adult human body. There are about 30 muscles in the human face. माणसाच्या तोंडावर किंवा तोंडाच्या आत जवळपास 30 मसल असतात. हे वेगळी मसल, ही वेगळी. ऑटोमॅटिक कान हलतात ते मसल्स वेगळे असते. बोलत असताना हे वरील जातो भाग. म्हणजे प्रत्येकी मसल्स आहेत. अशा 600 पेक्षा जास्त मसल्स होत्या आहेत. आणि त्याच्यातल्या विशेष म्हणजे जे आपलं फेस आहे त्याच्यामध्ये जे मसल्सची संख्या आहे ती संख्या डॅश डॅश आहे. किती आहे बेटा? 30 आहे. आवर आईज, डोळे असेल, माउथ असेल, नोज असेल, आर इनसर्कल्ड बाय स्मॉल मसल्स. त्याच्या बाजूने काय असतात? छोट्या छोट्या मसल्स असतात. एक्सप्रेशन असतात. आनंदी असल्यानंतर आपण हसतो किंवा स्माइल देतो, हे एक्सप्रेशन असेल. किंवा सॅडनेस, दुःख असल्यानंतरचे एक्सप्रेशन, किंवा भीती असतानाचे जे एक्सप्रेशन्स असतात, आर एक्सप्रेस्ड बाय मुवमेंट ऑफ दिस मसल्स ऑफ द फेस. हे सर्व जे एक्सप्रेस केले जातात बाय मुवमेंट ऑफ दिस मसल्स ऑफ द फेस. आपल्या तोंडामध्ये म्हणजे आपल्या बॉडी फेसवर जे काही मसल्स असतात त्यामुळे आपण हॅपीनेस दाखवतो, त्यामुळेच आपण सॅडनेस दाखवतो, त्यामुळेच आपल्याला रडायला येतं, त्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या शरीराच्या तोंडाच्या फेशियल म्हणजे चेहऱ्याच्या एक्सप्रेशन तुम्हाला करता येतात. आलं का लक्षामध्ये? म्हणजे तुम्हाला जर ऍक्टर व्हायचं असेल तर सर्वात महत्वाचं काय? त्या 30 मसल्सवर काम करणं महत्वाचं. ऍक्टर लोकांचं काम काय असतं बेटा सांगा बरं का? ऍक्टिंग. ऍक्टिंग म्हणजे काय? एक्सप्रेशन्स. कशाचे एक्सप्रेशन्स? इमोशन्स. तिथं रडता आलं पाहिजे, हसता आलं पाहिजे, न काय ना पण हसता आलं पाहिजे. दॅट इज एक्सप्रेशन्स. म्हणजे मसल्स किती इम्पॉर्टंट असतात. अशा प्रकारे आपल्याला मसल्स पाहायचं. आता बघा बेटा, काही जे मसल्स असतात त्याच्यावर तुमचं कंट्रोल राहते, काही जे मसल असतात त्याच्यावर तुमचा कंट्रोल राहतच नाही. आणि ज्याच्यावर तुमचा कंट्रोल राहतो बेटा, नीट आहे का बेटा, म्हणतात ज्या मसलवर तुमचा कंट्रोल राहतो त्या मसल्सला काय म्हणतात माहितीये का? व्हॉलेंटरी मसल्स. काय म्हणतात बेटा सांगा? ज्या मसल्सवर तुमचं काय असतं म्हणलं बेटा मी? कंट्रोल. त्याला काय म्हणायचं? व्हॉलेंटरी. ऐच्छिक, मराठीमध्ये म्हणतात ऐच्छिक, म्हणजे इच्छेनुसार. इच्छेनुसार. आणि दुसरे असतात इनव्हॉलेंटरी. इनव्हॉलेंटरी म्हणजे काय बेटा? म्हणजे इच्छे व्यतिरिक्त, म्हणजे आपली इच्छा नसताना जे काही घडून येतात त्याला त्या ठिकाणी आपण इनव्हॉलेंटरी असं म्हणत असतो. काय म्हणतो बेटा सगळं? इनव्हॉलेंटरी असं म्हणतो. परत एकदा सांगता मला. व्हॉलेंटरी म्हणजे काय बेटा? इच्छानुसार काम करणाऱ्या मसल्स. आणि इनव्हॉलेंटरी मसल्स म्हणजे काय? इच्छे व्यतिरिक्त, म्हणजे इच्छे व्यतिरिक्त काम करणार. आणि व्हॉलेंटरी म्हटलं तर काय? स्वतःहून काम करणार आहे बेटा. म्हणजे कसं रे बेटा, आपण समजा हाताने, आता समजा मी गोल करतो, मी ठरवल्यावरच गोल करणार आहे.
याच्यावर माझा कंट्रोल आहे ना? यस, माझा कंट्रोल आहे. ज्याच्यावर आपला कंट्रोल आहे बघा, हँड्स असेल, वर्किंग विथ आवर हँड्स, हाताने काम करणे, वॉकिंग चालणे, इटिंग जेवणे, आर फंक्शन्स दॅट डिपेंड्स अपॉन अवर विल. हे सर्व आपल्या इच्छेवर आहे. विल म्हणजे काय बेटा? इच्छानुसार. हे सर्व इच्छावर आहे. मला करू वाटलं तर करणार, चल वाटलं तर चलणार, झोपायचं माझ्या. इटिंग करू वाटलं तर करणार, हा ना. मग मसल्स युज्ड इन दिस ऍक्शन्स आर कॉल्ड व्हॉलेंटरी मसल्स. आणि हे करण्यासाठी जे काही मसल्स आपण युटिलाइज करतो, त्या मसल्सला आपण कोणत्या मसल्स म्हणतो सांगा बरं का? कोणत्या? यस, कोणत्या बेटा? व्हॉलेंटरी मसल्स. कोणत्या? परत एकदा सांगा. व्हॉलेंटरी मसल्स. एक्झाम्पल आहे आपल्या आर्म्स मधले मसल्स, आपल्या लेग्स मधले मसल्स, हे सर्व मसल्स डॅश डॅश मसल्स आहे. हे जे पण कोणती आहे? व्हॉलेंटरी. जी पण व्हॉलेंटरीच आहे, याच्यावर आपल्याला कंट्रोल करता येतं. तोंड बंद कर, केलं बंद. पण श्वास घ्यायला आणि बंद करायला येते का? येते की सर 15 सेकंद 30 सेकंद? ते नाही रे. म्हणजे कंट्रोल करता येतो पण नाही येत. आणि ज्याच्यावर कंट्रोल करता येत नाही त्याला काय म्हटलं जातं? इनव्हॉलेंटरी. नेक्स्ट पाहूया. इनव्हॉलेंटरी मसल्स या ठिकाणी पाहूया. व्हेरियस प्रोसेसेस लाईक ब्रीथिंग आहे. ब्रीथ म्हणजे काय बेटा? श्वास घेणे. नंतर आहे ब्लड सर्क्युलेशन. आपल्या शरीरामध्ये काय होतो? ज्यावेळेस आपण ऑक्सिजनला इनहेल करतो, हा ऑक्सिजन आपल्या डॅश डॅश मध्ये डिझॉल्व्ह होतो ब्लड मध्ये. आणि ब्लड कुठे जातो? लंग्स मध्ये. आणि इथून कुठे सप्लाय केला जातो? ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ आवर बॉडी. ह्याला काय म्हटलं जातं? परत तो कुठे येतो? परत तिथंच येतो. ठीक आहे. हार्ट कडणार हार्ट कडे आपल्या त्या प्रोसेस त्या ठिकाणी घडतात. हार्ट मध्ये डिझॉल्व्ह, हार्ट मधून पूर्ण ब्लड काय होतं? पंपिंग होते, बॉडीला सप्लाय होतो, परत तो काय येतो? बॅकला येतो. नंतर आहे बघा डायजेशन म्हणजे पचन प्रक्रिया. हे सर्व जे असतात ते व्हायटल आणि महत्वाचे फंक्शन्स आहेत. दे आर एसेन्शियल फॉर लाईफ. म्हणजे माणसाच्या जीवनासाठी ब्रीथिंग आवश्यक आहे, ब्लड सर्क्युलेशन आवश्यक आहे, डायजेशन आवश्यक आहे. दे डू नॉट डिपेंड अपॉन आवर विल. ते आपल्या इच्छेवर अवलंबून आहेत का? नाही. ते डू नॉट डिपेंड अपॉन आवर विल. द मसल्स ऑफ ऑर्गन विच कॅरी आउट दीज इनव्हॉलेंटरी फंक्शन्स. जे कोणतेही मसल्सचे, ऑर्गन्सचे मसल्स. कुणाचे मसल्स? ऑर्गन म्हणजे काय? अवयव. आपल्या शरीरामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत, त्याच्या ज्या मसल्स असतात, जे की कॅरी करतात. काय कॅरी करतात बेटा? इनव्हॉलेंटरी फंक्शन्सला. कशाला बेटा? इनव्हॉलेंटरी फंक्शन्सला. अशा मसल्सला डॅश डॅश मसल्स असं म्हटलं जातं. काय म्हणतात बेटा? इनव्हॉलेंटरी मसल्स. फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स लाईक स्टमक. जे काही ऑर्गन्स आहेत आपल्या शरीरामधले, पोट हा एका प्रकारचा ऑर्गन आहे. इंटेस्टाईन म्हणजे आपल्या शरीरामध्ये आतडे आहेत. आतडे सुद्धा दोन प्रकारचे असतात. एक असतात लार्ज इंटेस्टाईन आणि एक असतात स्मॉल इंटेस्टाईन. ही पोटाच्या आत असतात. ठीक आहे. जरी लार्ज राहिले तरी लांबीला छोटे असतात आणि स्मॉल लांबीला मोठे असतात. पहा या ठिकाणी बेटा, स्टमक, इंटेस्टाइनल, हार्ट आर कॅरीड आउट इन देअर ओन फिक्स्ड मॅनर बाय इनव्हॉलेंटरी मसल्स. हार्ट असेल, हे काय केलं जातात? त्यांच्या माध्यमाने ते आपल्या बॉडीमध्ये कॅरी आउट केली जातात. आता या ठिकाणी पहा बेटा, टाइप्स ऑफ मसल्स. आपल्याला वेगवेगळ्या टाइपचे मसल्स आपल्याला या ठिकाणी पाहिजे. कोणत्या कोणत्या टाइपचे मसल्स असतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहिला बघा या ठिकाणी बेटा कोणता आहे? स्केलेटल मसल्स. दुसरा आहे हार्ट और कार्डियक मसल्स. तिसरा आहे स्मूथ मसल्स. कोणता बेटा? स्मूथ मसल्स. पहिला आपण एवढे पाहूया बेटा. पहिला कोणता होता तर सांगा बरं का? सर होता स्केलेटल मसल. स्केलेटल म्हणजे काय बेटा? सापळा, हाडांचा सापळा. म्हणजे लक्षात आलं तुमच्या हाडाच्या सापळ्याला जे काही जोडलेले काही मसल्स असतात त्याला काय म्हटलं जातं? स्केलेटल मसल. पहा या ठिकाणी skeletal muscles. The two ends of each of these muscles. म्हणजे एक मसल आहे, त्या मसल्सला किती एंड असतात? दोन एंड असतात. किती असतात बेटा? दोन एंड असतात. The two ends of each these muscles आणि are attached to different bones. म्हणजे समजा हा हाडाचा इकडला भाग आहे हाताचा समजा, आणि हा पाठीमागचा भाग आहे समजा. म्हटलं बरं का, माझी डायग्राम थोडी नाही, तुला डायग्राम येत नाही काढायला, म्हणजे पेंटिंग येत नाही. ठीक आहे. आता बघा एक इथं मसल आहे. हा मसल इकडल्याला पण जोडलाय, इकडल्याला पण जोडलाय. आलं का लक्षामध्ये? दोन्ही नाही, म्हणजे इकडल्या हाडाला जोडलेला आहे, इकडल्या पण हाडाला जोडलेला आहे.
कारण मसल्सला किती एंड असतात? ऑब्व्हियसली 2 एंड असतात. एक मसल काय करतो? इकडल्या हाडाला जोडतो आणि काय करतो? इकडल्या हाडाला जोडतो. म्हणजे दोघाला कनेक्ट करण्याचं काम करतात. काय करतात? कनेक्ट, जॉईंट करण्याचं काम या ठिकाणी ते करतात. The two ends of each of these muscles are attached म्हणजे जोडलेले असतात दोन डिफरंट बोन्सला. एक्झाम्पल ऑफ सच मसल्स आर मसल्स ऑफ द आर्म्स अँड लेग. म्हणजे आपले जे काही मसल्स आहेत आर्मचे, समजा हे पाय आणि खाली आहे, हे मांडी आणि खाली पाय, त्याच्यामध्ये हे कधी गुडघा, इथून काय असतात? हा मसल वरून ते खालीपर्यंत जोडलेला. जर हे नसेल तर पाय मोडते ना लगेच, कर 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 वाकल की. हे सर्व त्या जॉईंटवर खेळा असतो बॉडीचा. ते बघा, तर मुवमेंट्स आर व्हॉलेंटरी. आता या ठिकाणी बघा, त्यांचे जे आता मसल मला असं करायचे, पायलात मारायचे, तुला थोबडीत मारायचे आहे, हे माझ्या इच्छेवर डिपेंड आहे. म्हणजे ह्या कोणत्या मसल्स आहेत? व्हॉलेंटरी मसल्स आहेत. हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, म्हणजे कशासाठी कारणीभूत आहेत? ह्याच्यामुळे काय करतं, तर एखाद्या वेळेस आपण काय करू शकतो? होल्ड करू शकतो हातांना. चलो 10 किंवा 10:30 मला मेसेज करा, चालू आहे माझा क्लास. They are also responsible for holding the bones of skeleton together. काय म्हणले बेटा? कोण? स्केलेटल मसल्स. कोण बेटा? हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत? होल्ड करण्यासाठी, धरण्यासाठी. कशाला? भूताला नाही. कशाला बेटा? बोन्सला ऑफ द स्केलेटन टुगेदर. दोन हाडं वेगवेगळे एकत्र जोडण्यासाठी महत्वाचे. आणि एवढंच काय, तर त्या हाडांना आकार देण्याचं काम करतो. माणूस जरी किती बिल्डर राहिला तर हाडं केवढे आहेत तेवढेच राहतात ना मध्ये. ते वरचं मसल्स आहेत. त्याला घाटला, त्याचा एकदा कार्यक्रम झाला, रामनाम सत्य झाला, त्याला गाडीत घातलो, त्याला हे केलं, आणि काही काळाच्या नंतर बॉडी काढलं तर हाडी एवढीच नाही राहत. त्याची बॉडी मोठी होती म्हणून त्याचा हाड एवढा मोठा झाला असं काही राहत नाही. आपण काय गेन करतोय? बॉडी करतोय. म्हणजे काय गेन करतोय, तर आपण त्या ठिकाणी मसल्स वाढवतोय. मसल कशाच्या माध्यमाने वाढवले जातात? प्रोटीन खात्यात. प्रोटीनच्या माध्यमाने मसल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, असेल घरी तुमची बॉडी वाढत नाही. तुमची दिवस रात्र जरी केलं तर मुलांना दंड वाढतात का बेटा? हा, मुली अशा होऊ शकतात. राईट, 2 किलो 2 क्विंटल. हार्ट और कार्डियक मसल. हार्ट म्हणजे काय? हृदयाचे. तो कार्डियक मसल्स. These muscles bring about contraction and relaxation of the heart. हे जे हार्ट मसल्स असतात किंवा कार्डियक मसल असतात, ह्याच्यामुळे काय होतं, जे हृदय आहे तुमचं, त्याचा आवाज कसा होता? लब 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 होते ना, लब लब. त्या हार्टला असं करते ना, धडधड. तुम दिल की धडकन हो, धडधड धडधड करते, लब 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 लब. आकार मोठा बारीक, मोठा बारीक. ह्यालाच काय म्हणतो आपण? कॉन्ट्रॅक्शन बारीक, रिलॅक्सेशन नॉर्मल. कॉन्ट्रॅक्शन आणि काय तो? रिलॅक्सेशन. आलं लक्षात बेटा? काय म्हणतो सांगा? कॉन्ट्रॅक्शन आणि काय? कॉन्ट्रॅक्शन आणि काय बेटा? रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट. पुढे पहा, याची जी इच्छा आहे, आता हार्टवर तुमचा कंट्रोल आहे का? शक्यच नाही. म्हणजे तुमच्या इच्छानुसार काम करतं का हार्ट बेटा? नाही करत. That is involuntary. Cardiac muscles cause our heart to relax and contract continuously at the rate of about 70 times per minute. म्हणजे काय? म्हणजे जे कार्डियक मसल्स असतात ते काय करतात, तर हार्टला रिलॅक्स आणि कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युअसली करतात. आणि त्यांचा जो रेट असतो, म्हणजे एका मिनिटामध्ये जवळपास 70 वेळेस कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करतात. किती वेळेस काय करतात? कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स. कुणाला? हार्टला. कोण करतं? कार्डियक मसल्स. किती मिनिटात? एका मिनिटात. किती वेळेस? 70 वेळेस. लास्ट आहे स्मूथ मसल्स. कोणते मसल बेटा? स्मूथ मसल्स. These muscles are present in the intestinal organ other than the heart. आता हे जे मसल्स आहेत ही कुठे प्रेझेंट असतात, तर एक इंटरनल ऑर्गन अदर दॅन द हार्ट. हृदयाला सोडून बाकीचे जे शरीराच्या आतील जेवढे मसल्स असतात, तुम्ही काय घ्या, काय म्हणलं बेटा आपण? कुणाला सोडून? हार्टला सोडून. कुणाला सोडून? हार्टला सोडून जेवढे काही बाकीचे इंटरनल ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, याला आपण डॅश डॅश मसल्स म्हणत असतो. Very good. These muscles are present in the internal organ other than the heart. For example,
मसल्स ऑफ द स्टमक, कशाचे बेटा? मसल्स ऑफ द स्टमक. नंतर आहे आतडे, इंटेस्टाईन. पुन्हा आहे ब्लड वेसल्स, रक्तवाहिन्या. पुन्हा आहे वेरियस. नंतर आहे युटेरस, सुसू. नंतर आहे देअर मुवमेंट आर इनव्हॉलेंटरी, याच्यावर आपला कंट्रोल राहत नाही. अँड स्लो व्हेरियस व्हायटल फंक्शन्स ऑफ आवर बॉडी. व्हायटल म्हणजे महत्वाचे फंक्शन्स आपल्या बॉडीचे, which we remain quite unaware are carried out by these specific muscles. असे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या बॉडीमधले जे फंक्शन्स असतात इंटरनली, जे आपल्याला माहिती नसतं, अशा वेगवेगळ्या मसल्सला आपल्या इच्छे व्यतिरिक्त स्वतःहून व्हायटली म्हणजे महत्वाचे जे फंक्शन्स आहेत त्याला कॅरी आउट करण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याला स्मूथ मसल्स म्हणतात. व्हॉट आर द स्मूथ मसल्स? द मसल्स प्रेझेंट in internal body without hurt muscle, without the hurt muscle, त्याला काय म्हणतो बेटा आपण? स्मूथ मसल्स. आता बघा, मसल्स इन आवर बॉडी ऑलवेज वर्क इन ग्रुप्स. बोलतोय, जीभ काम करत आहे, हात माझं काम करत आहे, चालत आहे मी, म्हणजे काय? म्हणजे वाघाचे पंजे असं नाही. म्हणजे या ठिकाणी बेटा काय असतात, मसल्स आपल्या बॉडीमध्ये जे असतात ते कधीही ग्रुपने काम करतात. कसे काम करतात? ग्रुपने. जेवलो, डायजेशन झालं, डायजेशन कार्य चालू आहे, त्याच्यानंतर ऑक्सिजन घेतलो, ब्लड सप्लाय मध्ये ऑक्सिजन चालू आहे, एका टायमाला सोडू लागले. हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन चालू आहे. साऱ्या फंक्शन्स एका टायमाला आपल्या बॉडीमध्ये चालू आहे आणि प्रत्येक फंक्शन हा खूप महत्वाचा आहे. मसल इन आवर बॉडी ऑलवेज वर्क इन द ग्रुप्स. व्हेन सम मसल कॉन्ट्रॅक्ट, ज्यावेळेस काही मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, अदर मसल्स ऑफ द सेम ग्रुप रिलॅक्स, मग त्यावेळेस काय होतात, त्याच ग्रुपच्या दुसऱ्या मसल काय होतात, रिलॅक्स होतात. दिस इज हाऊ मसल हेल्प इन द प्रॉपर परफॉर्मन्स ऑफ व्हेरियस फंक्शन्स ऑफ द बॉडी. अशा प्रकारे जे मसल्स असतात, हेल्प इन प्रॉपर परफॉर्मन्स, आपल्या बॉडीमध्ये जे काही फंक्शन्स आहेत, वेरियस कार्य, त्याच्यासाठी हे आपल्याला मदत करतात. आता हे खूप महत्वाचं आहे. द मसल ऑन द फ्रंट ऑफ बोन्स इन आवर अप्पर हँड, याला म्हणतात बायसेप. काय म्हणतात बेटा ना? बायसेप. ठीक आहे बघा, द मसल ऑन द फ्रंट ऑफ बोन इन द अप्पर आर्म. मसल ऑन द अप्पर आर्म, फ्रंट म्हणजे पुढे, त्याला म्हणतात बायसेप. आणि बॅक साइडला हा झाला बायसेप, हा काय झाला? बायसेप. आणि हा जो असतो का इकडला, याला काय म्हणायचं? ट्रायसेप. हे काय करायचं? हे झाला बॅक साइडला. जो बॅक साइडला प्रेझेंट असतो त्याला काय म्हणायचं? ट्रायसेप. आणि जो फ्रंट साइडला प्रेझेंट असतो त्याला काय म्हणायचं? बायसेप. मागला ट्रायसेप, हा काय असतो? बायसेप. The muscles on the front of the bone in our upper arm is called the bicep. The muscle at the back is called tricep. What would happen? आता इथं ते नाव बघू बेटा. हे काय बेटा? वरच्या साईडला चेस्ट मसल. कोणती बेटा? चेस्ट मसल. पुन्हा हे बायसेप. त्याच्या पाठीमागं, ह्याच्या पाठीमागं ट्रायसेप. इकडले जे लोक आहे याला म्हणतात फ्लेक्सर्स. काय म्हणतात बेटा याला? याला काय म्हणतात? फ्लेक्सर्स. काय म्हणायचं याला? फ्लेक्सर्स. नंतर बघा हे आहे डेल्टॉइड. काय म्हणायचं याला? डेल्टॉइड. नंतर हा सिक्स पॅक, जे की भविष्यात पुढे चालून काय होणार आहे? फॅमिली पॅक. आणि पुन्हा 9 महिने 9 दिवस. पोराचं तेच झालेलं आहे आजकाल. मोठे लट फोटो व्हायले ना, त्या पूर्वीपेक्षा पोराचेच फोटो मोठे झालेले. आता डिलिव्हरी पूर्वी असं करायचं नाही, आता पोराची डिलिव्हरी करायचं नाही. ॲब्डॉमिनल मसल. कोणती बेटा? पोट. ॲब्डॉमिनल म्हणजे काय? पोट. पोटाच्या मसल्स त्या ठिकाणी पाहिजे. आणि हे जे असतात बघा, असं पहिला करतात बघा, कधी काही बैठला असं करतात बघा, असं बैठला बघ, असं बैठला का नाही, त्याच्यामध्ये इकडे असं कावर करते माहिती का? हे दाखवते त्याला. हे बघ माझ्या चिकन लेग पीस. ठीक आहे. मग ह्याला जे म्हणतात क्वाड्रिसेप्स म्हणतात. काय म्हणतात बेटाला? क्वाड्री. बाय, ट्राय, क्वाड्री. बाय, ट्राय आणि क्वाड्री. द स्टडी ऑफ मसल्स इज कॉल्ड मायोलॉजी. खूप महत्वाचं वाक्य आहे. ज्या ठिकाणी आपण कशाचा अभ्यास करतो, सर ज्याचं करायचं त्याचं करा, हा मला काय सांगणार? तुम्हाला काय करायचं करायचं, तुमच्यासाठी सांगणार. काय म्हणतो बेटा आपण?
ज्या ठिकाणी मसल्सची स्टडी केली जाते त्याला काय म्हणलं जातं? मायला म्हणसाल मायोलॉजी. काय बेटा? मायोलॉजी. कॉन्ट्रॅक्शन इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ मसल्स. आकुंचन पावणे कॉन्ट्रॅक्शन ही बेसिक प्रॉपर्टी आहे मसल्सची. द लार्जेस्ट मसल ऑफ आवर बॉडी, जे सर्वात लार्जेस्ट मसल आपल्या बॉडी मधलं आहे ते असतात ते तुमचे थाय. त्याला काय म्हणतात? थाय. दॅट इज द लार्जेस्ट मसल इन आवर बॉडी. स्मॉलेस्ट मसल इज अटॅच्ड टू अ बोन इज द एअर. आणि सर्वात स्मॉलेस्ट जे काही मसल्स आपल्या बॉडीमध्ये जे असतात, जे कानाला जोडलेले असतात, त्याला म्हणतात स्कॅपीज. काय म्हणतात बेटा? किंवा स्टेप्स म्हणतात तुम्ही. स्कॅपीज ऍक्च्युअली. परत एकदा पहा, ज्यामध्ये मसलचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतात? मायोलॉजी म्हणतात. कॉन्ट्रॅक्शन ही मसलची बेसिक प्रॉपर्टी आहे. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे रिलॅक्स होते, आकुंचन पॉवर. नंतर जे लार्जेस्ट मसल आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात ते कुठे असतात? थाय मध्ये, पिंढऱ्यामध्ये असतात. पिंढऱ्यामध्ये मांड्यामध्ये असतात. नंतर जे स्मॉलेस्ट मसल जे आपल्या बोन्सला अटॅच असतात कुठे? कानामध्ये, एअर मध्ये, त्याला म्हणतात स्कॅपीज. काय म्हणतात बेटा? स्कॅपीज. आता नेक्स्ट पहा, मसल्स ऑफ आवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग अँड इफिशियंट. जे आपल्या बॉडीचे जे मसल्स असतात, जे आपल्या बॉडीचे स्नायू असतात, ते कशा असायला पाहिजे? स्ट्रॉंग म्हणजे ताकदवर असायला पाहिजे. आणि इफिशियंट म्हणजे काय? कार्यक्षमता, म्हणजे कार्य करायला पाहिजे. इफिशियंट असायला पाहिजे. आवर डाईट must include proteins and carbohydrates in sufficient quantity for proper growth and repair of the muscles. बघा काय म्हणलं? आपला जो डाईट आहे, डाईट म्हणजे काय? आहार. जे दिवसातून खाणारा आहार, जसं जनावर चरतात का त्याच्या पलीकडे चरतात. एकदा खाता, दुकानला जाता, परत इंटरव्हल झाला का परत जाता, शाळा सुटलं का परत येताना खाता, परत ट्युशनला येताना परत राहते, जाताना परत राहते. ते जसं म्हैस रवंत करत राहते का नाही, दिवस एकदा खात्या दिवसभर रवंत करते, तसं दिवसभर चालू राहते. घरला जाताना वेगळंच राहते. पप्पा आला का 10 रुपये घेऊन बाहेर जायचं ते वेगळंच राहते. मामा आला का 100 रुपये देते मग तरी वेगळंच राहते. आमचं काही चारा खाणं बंद होत नाही त्या ठिकाणी. ओके. पण जे मसल्स आपल्या बॉडीचे असतात हे कसे असायला पाहिजे? स्ट्रॉंग आणि इफिशियंट असायला पाहिजे. आणि आपले आहार जो आहे त्या आहारामध्ये इन्क्लूड म्हणजे असलं पाहिजे, आत असलं पाहिजे. काय असले पाहिजे? त्याच्यामध्ये प्रोटीन्स असले पाहिजे आहारामध्ये, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असले पाहिजे, आणि त्याच्यामध्ये सफिशियंट क्वांटिटी मध्ये प्रॉपर ग्रोथ इन सफिशियंट क्वांटिटी. म्हणजे काय? म्हणजे हे जे काही कार्बोहायड्रेट्स आहे, हे जे काही प्रोटीन्स आहे, यांचा प्रमाण सफिशियंट म्हणजे मुबलक प्रमाणात, या चांगल्या प्रमाणात आपल्या आहारामध्ये असले पाहिजे. कस का सर? का बर? कारण त्याच्यामुळे तुमचे जे मसल्स असतात याची ग्रोथ होते. मसल्स जे काही तुम्ही समजा बिमार पडलो, वीक झालो, काही काळानंतर पुन्हा या मसल्सची रिपेअर होते. आणि रिपेअर करण्यासाठी, तुमच्या मसल्सची ग्रोथ करण्यासाठी सकाळी सकाळी उठलं का घुसून अंडे खातात बघा. जिम लावलं का लगेच केळी खा, अंडे खा, हे खा, पावडर खा. बघितलं का? त्या अंड्यातलं पिवळं खाण्यात बाकीचं वरचं सारा खातात. रात्री ते सोयाबीन काय घालतात, मूग भिजू घाल, उडीद भिजू घाल, उडीद नाही रे, मूग आणि वटाणे घाल सकाळी. हा ठीक आहे. वी मस्ट गेट रेग्युलर एक्सरसाइज. आपण डेली रेग्युलर एक्सरसाइज करतो, त्याच्यामुळे काय होतं? आपले मसल्स हे स्ट्रॉंग बनतात. वी मस्ट सीट विथ अ स्ट्रेट बॅक. बसताना पाठीचा ताठ कणा करून बसा, नाहीतर कुबड बाहेर निघेल. असं. अँड नॉट विथ द बॅक हॉन्चड ऑर बेंट. म्हणजे असं पाठीमागे बसा, टेका देऊन बसा, किंवा असं लुळ पडा, ते 60 वर्षाच्या म्हाताऱ्यासारखे तसं करायचं नाही. अदरवाइज ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर इन द स्ट्रक्चर ऑफ द व्हर्टिब्री. हा जो पाठीचा कणा आहे त्याला व्हर्टिब्री म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युअली म्हणजे हळूवार चेंजेस म्हणजे बदल होताना दिसून येतात. कशामध्ये? त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये, म्हणजे त्यांच्या रचनेमध्ये बदल होताना दिसून येतात. मसल्स इन द शोल्डर आर बॅक बिगेन टू हर्ट. जे मसल्स आपल्या शोल्डर मध्ये असतात इथले, ते पुन्हा काय होतात? त्याला त्रास व्हायला सुरुवात होते. डिसऑर्डर्स ऑफ वर्टिब्रल कॉलम मे अल्सो अराइज. आणि मणक्याचा आजार होतो. कशाचा आजार बेटा? वर्टिब्रल कॉलम म्हणजे मणका जो असतो पाठीचा, पाठ दुखायला लागले लहान वयात, हे असे प्रकार घडत असतात. आणि ड्युरिंग एक्सरसाइज करताना, व्यायाम करताना, मोमेंट ऑफ हार्ट मसल बिकम मोर रॅपिड. बघा थोडं पडल्यानंतर हार्टबीट वाढतात का नाही बेटा? खूप हार्टबीट वाढतात. बिकम मोर रॅपिड
आणि श्वास घ्यायला सुद्धा एकदम रॅपिड होतं, बिकम फास्टर होतं. त्याच्यामुळे काय होतं की लार्ज अमाऊंट मध्ये सफिशियंट सप्लाय म्हणजे काय मुबलक प्रमाणामध्ये ऑक्सिजन आणि जे न्यूट्रिएंट्स असतात हे आपल्या व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडीला सप्लाय केले जातात. कधी एक्सरसाइज केल्यानंतर दम येतो, ऑक्सिजनचा सप्लाय वाढतो, ब्लड सर्क्युलेशन वाढतो, त्याच्यामुळे काय होतं न्यूट्रिएंट सप्लाय वाढतो. म्हणून आपली त्या ठिकाणी काय होते एक्सरसाइज वगैरे केल्यानंतर मसल्स वगैरे व्यवस्थित होतात, हार्ट मसल चांगली इफिशियंटली काम करायला लागते. म्हणून थोडं थोडं वॉकिंग केलं पाहिजे. तुमच्या वयात करायची काही गरज नाही, तरी आपली वॉकिंग होते, शाळेला जाताना होते, ट्युशनला जाताना होते, सायकल मारताना वॉकिंग होत असते. पण हळूहळू वय वाढत असताना वॉकिंग करणं गरजेचं आहे. एका जागी बसून बसून कंटाळा येतो अभ्यासाचा, मग अर्धा घंटा वाचत असं इकडून रूम मध्ये तिकडे ते कुत्रे फिरतात बघा, घर 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 तसं त्या ठिकाणी फिरायचं. पुन्हा कोणता आहे बेटा? डायजेस्टिव्ह सिस्टीम. कोणता आहे बेटा? डायजेस्टिव्ह सिस्टीम. एकदा बघा याच्याकडे थोडं. बघा बघू काय कुठे काय पुस्तक अगं त्याच्यात चला बेटा कोणती सिस्टीम? सिस्टीम मिला देंगे डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था. बघा कन्वर्जन ऑफ फूड इंटू, मी काय करेन लक्ष द्या, कन्वर्जन ऑफ फूड इंटू सॉल्युबल फॉर्म अँड इट्स ऍब्सॉर्प्शन इंटू ब्लड. समजून घ्या बेटा कशाचं कन्वर्जन? कन्वर्जन म्हणजे रूपांतरण. कन्वर्जन म्हणजे काय? रूपांतरण. कुणाचं? अन्नाचं, फूडचं, जे की आपण ग्रहण करतो खातो. कशामध्ये करायचं बेटा? सॉल्युबल फॉर्म मध्ये. कशाच्या फॉर्म मध्ये? सॉल्युबल फॉर्म मध्ये म्हणजे विरघळणाऱ्या स्वरूपामध्ये. अँड इट्स ऍब्सॉर्प्शन, आणि त्याला जे आपण ऍब्सॉर्ब करून घेतो, कोण? शरीरातले आतडे वगैरे ऍब्सॉर्ब करून घेतात इनटू द ब्लड. कशामध्ये बेटा? ब्लड मध्ये. याला म्हणतात डायजेशन. काय म्हणतात बेटा? डायजेशन. हे परीक्षेला पडू शकते आयपीए. मला माझ्या मागं कन्वर्जन ऑफ फूड into soluble form and its absorption into the blood is called digestion. Is called digestion. Last equals conversion of food into soluble form and its absorption into blood is called digestion. डायजेशन. काय म्हणतात त्याला? डायजेशन. नेक्स्ट, डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. म्हणजे पचन प्रक्रियेमध्ये किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय असते? एलिमेंटरी कॅनल. त्याला म्हणतात अन्ननलिका. काय म्हणतात बेटा त्याला? अन्ननलिका. इथून म्हणते आपली खाल्ल्यानंतर मध्ये जातो ना, दॅट इज अन्ननलिका. अँड डायजेस्टिव्ह ग्लँड. काय प्रेझेंट असतात? डायजेस्टिव्ह ग्लँड्स. तर टोटल लेंथ ऑफ एलिमेंटरी कॅनल, जे काही अन्ननलिका आहे त्याची जे पूर्णच त्याची एकूण लांबी ही जी असते 9 मीटर असते. मग मसलचा आठवा, मसल किती होते? 600 पेक्षा जास्त. तोंडावर किती मसल होते? 330. द टोटल लेंथ ऑफ द एलिमेंटरी कॅनल हा 9 मीटर आहे. इट्स मेन पार्ट कुठून चालू होते? सर माउथ, पुन्हा हे फॅरिंग्स, पुन्हा हे ऑइसोफॅगस, पुन्हा काय बेटा? स्टमक, पुन्हा आतडे, स्मॉल आतडे, पुन्हा लार्ज आतडे, पुन्हा काय असतो? रेक्टम, आणि पुन्हा काय असतो? एनस. बघा द सॅलिव्हरी ग्लँड्स म्हणजे लाळ ग्रंथी. सॅलिव्हरी ग्लँड म्हणजे काय बेटा? जेवताना ऑटोमॅटिक काय होतो? पाणी सुटतो तोंडामध्ये. दॅट इज अ सॅलिव्हरी ग्लँड. लिव्हर, पॅनक्रियास आर द डायजेस्टिव्ह ग्लँड्स कनेक्टेड टू द एलिमेंटरी कॅनल. तुम्हाला जर प्रश्न असा विचारला की बाळांनो ह्या ठिकाणी एलिमेंटरी कॅनल जो आहे त्याला कोणते कोणते ह्या ठिकाणी मसल्स जोडलेले असतात, तर एक आहे लिव्हर, पुन्हा आहे सॅलिव्हरी ग्लँड्स, आणि पुन्हा काय बेटा? पॅनक्रियास. काय काय नाव सांगा? सांगा बेटा. एक आहे सॅलिव्हरी ग्लँड्स, एक आहे लिव्हर, आणि एक आहे पॅनक्रियास. हे सर्व जे असतात आर द डायजेस्टिव्ह ग्लँड्स. हे काय सर्व सांगा? डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत.
आणि कशाला कनेक्टेड आहे सांगा बरं का बेटा? एलिमेंटरी कॅनल्सला. कशाला कनेक्ट आहेत? एलिमेंटरी कॅनल्सला त्या ठिकाणी कनेक्ट आहे. डिफरंट ऑर्गन्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम सिस्टमॅटिकली परफॉर्म द फंक्शन ऑफ डायजेशन. जे काही डिफरंट ऑर्गन्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे अवयव असतात, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अवयव असतात, कशाचे बेटा? डायजेस्टिव्ह सिस्टीमचे अवयव. कुणाचे अवयव? डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अवयव असतात, हे सिस्टमॅटिकली एकदम व्यवस्थितरित्या फंक्शन्स परफॉर्म करतात. परफॉर्म द फंक्शन्स. कशाचे बेटा? डायजेशनचे. फंक्शन्स म्हणजे काय? कार्य करणे. कशाचे कार्य करतात? डायजेशनचे. कोण करतात? डायजेस्टिव्ह सिस्टीम करतात. कशाचे? वेगवेगळ्या ऑर्गनचे. देर आर डिफरंट स्टेजेस इन द प्रोसेस ऑफ डायजेशन ऑफ फूड. आता बघा, देर आर डिफरंट स्टेजेस. वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी स्टेजेस असतात इन द प्रोसेस ऑफ डायजेशन ऑफ फूड. म्हणजे जे काय अन्न पचन होण्याच्या वेगवेगळ्या प्रोसेस असतात, स्टेप असतात. आणि प्रत्येक स्टेजला ऍट ईच स्टेज देर इज अ डिफरंट ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि प्रत्येक ठिकाणी काय असतात? डिफरंट ऑर्गन्स असतात. कशाचे बेटा सांगा बरं का? डायजेस्टिव्ह सिस्टीमचे, जे की काय परफॉर्म करतात? ठराविक असा फंक्शन, ठराविक असा रोल परफॉर्म करण्याचं काम करतात. त्याच आपल्याला या ठिकाणी त्यांचे जे स्ट्रक्चर आहे, त्यांचे जे फंक्शन्स आहेत, प्रत्येक जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन्स आहेत त्याचे आपल्याला फंक्शन्स आणि स्ट्रक्चर या ठिकाणी पाहिजे. काय पाहिजे सांगा बरं का? फंक्शन्स आणि काय पाहिजे बेटा? स्ट्रक्चर्स. फंक्शन्स आणि काय पाहिजे आपल्याला? डायग्राम बघा. हा काय बेटा? जॉ. नीट बघा, हे काय? रूट. रूटच्या वरील क्लिअर आहे, त्याला काय म्हणतात? डेंटाईन. काय म्हणतात बेटा? डेंटाईन. त्याच्यावरच्याला इनॅमल. काय म्हणतात? इनॅमल. आणि कशाला अटॅच असतात? बोन्स, म्हणजे हाडांना. हे खालचा बोन. दात बघा वेगवेगळे. हे कोणतं? दाढ. त्याला म्हणतात मोलार. दाढाच्या अलीकडे बघा, त्याला काय म्हणायचं? प्रीमोलार. काय म्हणतात त्याला? प्रीमोलार. आणि त्याच्या अलीकडे असतं काही, त्याला म्हणतात कॅनाईन. आणि पुढचे जे असतात त्याला काय म्हणायचं? इन्सिसर. नीट लक्ष द्या, दाताचे प्रकार विचारू शकतात काय काय आहेत. इन्सिसर हा, त्याच्या बाजूला या कॅनाईन, त्याच्या मध्ये घुसा प्रीमोलार, आणि पार मध्ये घुसा काय असतात बेटा? दाढ. त्यालाच काय म्हणतो आपण? मोलार. काय म्हणतो? मोलार. बघा तिथं सांगितलं, द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स विथ द फंक्शन ऑफ टीथ इन द माउथ. जी काही डायजेशनची प्रक्रिया आहे ती कुणापासून तयार होते बेटा? सुरुवात होते दातापासून. तोंडात घातल्यानंतर चावावं लागतं का गिळावं लागतं रे? गिळल्यानंतर ठसका लागेल की जातील की वैकुंठाला लगेच? वाट बघावं लागणार नाही. लगन बिगन लेकरं बाळ जातो पण तू नाहीस. हा, चल लगे बरी. द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन्स विथ द फंक्शन ऑफ टीथ इन द माउथ. जी काही डायजेशनची जी काही प्रोसेस आहे, जे काही फंक्शन ऑफ टीथ आहे माउथ मध्ये, त्याच्यानुसार सुरुवात होते. जे 4 टाइप्स ऑफ टीथ. कुठले कोणते बेटा? इन्सिसर, कॅनाईन, प्रीमोलार आणि काय बेटा? मोलार. ईच टाइप ऑफ टूथ हॅज अ स्पेसिफिक फंक्शन. आणि प्रत्येकाचा फंक्शन हा वेगळा आहे. पुढचे 2 दात काढू द्या, तुमचे तुम्हाला बोलायचे का? बोलता पण कधी प्रयत्न करा घरी बसून 2 दाताला न वापर करता बोलण्याचा प्रयत्न करायचा. तू तर बोलतो म्हणून बोलायचं, त्या फुसफुस हवा निघते आगामून निघाल्यावर. आणि प्रत्येक दातावर काय असतो? हार्ड सबस्टन्स असतो. काय असतो? हार्ड सबस्टन्स. त्याला काय म्हणतात? इनॅमल. आता पाहिलं आपण काय म्हणतात बेटा? बोलच्याला इनॅमल. Each type of tooth has a specific function. Each tooth is covered by hard substance called enamel. Enamel हे कशापासून बनलेलं आहे? कॅल्शियम साल्ट पासून. म्हणून बघा त्या ऍडव्हर्टाइज मध्ये काय? हमारे काय साल्ट है म्हणजे हमारे टूथपेस्ट में नमक है, आपके टूथपेस्ट में नमक है. प्रियंकाचा ऍडव्हर्टाइज बघितला का? प्रियंका चोपडाचा ऍडव्हर्टाइज, रणवीरचं ऍडव्हर्टाइज आहे. हमारे टूथपेस्ट में नमक है. काय यार, मग मीठ लावून घासा ना सकाळपासून. तोंडात घालून किलोभर मीठ घालायचं. कार्यक्रम होता दाताचं आंबट खट. सॅलिवा म्हणजे लाळ. त्याच्यामध्ये काय असतात? त्याच्यामध्ये असतात टॅलिन आणि सॅल्युरिक अमायलिक. नीट आहे का? जेवताना ऑटोमॅटिक तोंडात लाळ येते काही.
त्या लाळमध्ये काय असतात, एन्झाईम असतात. एन्झाईम म्हणजे विकरे जे काम सोपं करतात, त्याचे नाव आहे टॅलिन. आणि दुसरा आहे सॅल्युरिक अमायलेज. पहिला काय बेटा सांगा, टॅलिन. दुसरं नाव सांगा सॅल्युरिक अमायलेज. टॅलिन काय करतात, स्टार्चला शुगर मध्ये कन्वर्ट करतात. टॅलिन हे स्टार्चला शुगर मध्ये कन्वर्ट करतात. कोण, टॅलिन हे स्टार्चला डॅश डॅश मध्ये कन्वर्ट करतात शुगर मध्ये, आणि त्या शुगरला म्हणतात माल्टोज शुगर. टॅलिन स्टार्चला माल्टोज शुगर मध्ये कन्वर्ट करतात. हे काय, सॅल्युलरी ग्लॅंड मधून निघणारे एन्झाईम्स. आणि एन्झाईम्स काय असतात, आर सबस्टन्स सिक्रेटेड इन आवर बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम विच ब्रिंग अबाउट स्पेसिफिक केमिकल रिएक्शन. म्हणजे काय, एन्झाईम्स एका प्रकारचे विकरे असतात की जे सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट करतात ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये. त्याच्यामुळे काय होतात, स्पेसिफिक केमिकल रिएक्शन्स घडून येतात. दे ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट. काय म्हणून काम करतात, कॅटलिस्ट म्हणून त्या ठिकाणी काम करतात. कॅटलिस्ट म्हणजे काय, जे स्वतःहून भाग घेत नाहीत पण त्या ठिकाणी रेट ऑफ रिएक्शन वाढवतात, केमिकल रिएक्शन होण्यासाठी मदत करतात. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम ब्रिंग अबाउट चेंजेस इन द फूड मटेरियल्स. या ठिकाणी जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे ब्रिंग अबाउट चेंजेस इन द फूड मटेरियल. फूड मटेरियल मध्ये ते चेंजेस घडून आणतात. जे काही आपल्या शरीरामध्ये पचन प्रक्रिया असेल, चयापचयाच्या प्रक्रिया असतात, त्याला मेटाबॉलिक प्रोसेस म्हणतात. हे सर्व इम्पॉसिबल आहे विदाउट एन्झाईम. म्हणजे आपल्याला एन्झाईम आवश्यकता आहेच. एन्झाईम्स आर अ स्पेसिफिक टाइप ऑफ प्रोटीन. आणि एन्झाईम्स हे काय असतात, दे आर स्पेशल टाइप ऑफ प्रोटीन. काय असतात सांगा बरं का, दे आर स्पेशल टाइप ऑफ प्रोटीन्स. काय असतात, स्पेशल टाइप ऑफ प्रोटीन. दे आर मोस्ट ऍक्टिव्ह ऍट नॉर्मल बॉडी टेम्परेचर. आणि ते सर्वसामान्य तापमानाला ऍक्टिव्ह असतात, नॉर्मल बॉडी टेम्परेचरला ऍक्टिव्ह असतात. आता बघा या डायग्राम कडे बघा बेटा, एक 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 कंप्लीट करूया, लक्ष द्या. बघा लवकर बेटा, एक 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 एक्सप्लेन करू बेटा आपला. ठीक आहे, माउस बघा, सांगायची गरज नाही पोझिशन कुठे आहे. ठीक आहे, माउस काय करतो बघा, डायजेशन ऑफ फूड बिगिन्स इन द माउथ. पचन प्रक्रियाची सुरुवात किंवा डायजेशन कुठून सुरुवात होते, तोंडापासून होते. फूड इज चेवड विथ द हेल्प ऑफ टीथ इंटू व्हेरी स्मॉल पीसेस. अन्न चावून त्याला काय केलं जातं, छोट्या छोट्या पीस, छोट्या छोट्या स्मॉल पीसेस मध्ये कन्वर्ट केलं जातं. शेव म्हणजे चावणे. कुठे बेटा, माउथ मध्ये. माउथच्या नंतर बघा, पुण्यात नंबर 2 ला त्या ठिकाणी आहे फॅरिंग्स किंवा थ्रोट. कोण बेटा, फॅरिंग्स किंवा थ्रोट. किंवा ते चावताना काय होते बघा, त्या चावत असताना लगेच काय होतं, लाळ येतात तोंडात. बरोबर आहे. लाळ म्हणजे काय बेटा, सॅल्युरी ग्लँड्स. काय करतात, सलिवा म्हणजे लाळ प्रोड्यूस करतात. इज प्रोड्यूस्ड इन द सॅल्युरी ग्लँड्स. कुठे प्रोड्यूस करतात बेटा सांगा बरं का, सॅल्युरी ग्लँड्स मध्ये. कुठे प्रोड्यूस करतात सांगा, प्रोड्यूस्ड इन द सॅल्युरी ग्लँड्स इन द माउथ कॅव्हिटी लोकेटेड इन द फ्रंट ऑफ द इयर. कानाच्या पुढच्या साईडला, म्हणजे तो वरच्या कानाच्या पुढच्या साईडला प्रेझेंट असतात. नियर द फॅरिंग्स. काही तर पोझिशन दिले बघा, नियर द फॅरिंग्सच्या जवळ असतात आणि जिभीच्या खाली असतात. लाळ खालूनच येते ना, जिभीच्या खाली असतात, टंगच्या खाली असतात. इट इज कॅरीड टू द माउथ वाया डक्ट. आणि हे आपल्याकडे म्हणजे डक्ट असतो, मधल्या साईडला गॅप असतो, आणि या डक्ट कडून ते कुठे कॅरी केले जातात, माउथ कडे कॅरी केले जातात. आणि ह्याला अन्नासोबत मिक्स केलं जातं, फूड सोबत मिक्स केलं जातं. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चिविंग, चावत असताना अन्नासोबत त्याला मिक्स केलं जातं. पुढे बघा कोण येते त्याच्यानंतर, त्याच्यानंतर येतो थ्रोट. थ्रोट म्हणजे काय, घसा आहे. इथं इथं 2 पेपर आहेत. एक असतो अलिमेंटरी कॅनल आणि दुसरा असतो आयसोफॅगस. म्हणजे एकातून श्वास मध्ये जातो आणि एकाकडून अन्न मध्ये जातो. चुकून जर अन्न त्या श्वास नलिकेमध्ये गेला आयसोफॅगस मध्ये तर ठसका लागतो. तुम्हाला लागतो का नाही ठसका बेटा, त्याच्यामुळेच लागतो. फॅरिंग्स किंवा थ्रोट बघा, द आयसोफॅगस अँड ट्रॅकिया ओपन इनटू द फॅरिंग्स. आता या ठिकाणी पहा, हे इथून हे पुढे येतात.
आणि ते कुठे बेटा फॅरिंग्स मध्ये ओपन होतात. कुठे ओपन होतात सांगा बरं का? फॅरिंग्स मध्ये. कुठे रे? फॅरिंग्स मध्ये. तो ऑइसोफॅगस अँड ट्रॅकिया ओपन इनटू द फॅरिंग्स. आता हे जे ऑइसोफॅगिया आहे कुठे ओपन होतात? तर हे फॅरिंग्स मध्ये ओपन होतात. नेक्स्ट त्याच्यानंतर कोण आहे? शवकाई. पुढच्या साईडचे हे काय त्याला म्हणतात फॅरिंग्स. आता पाठीमागल्या साईडचं काय? पाठीमागे दिसते का बेटा? पाठीमागे का लाल कलर? त्याला काय म्हटलं जातं? ऑइसोफॅगस. इट इज अ ट्यूब लीडिंग फ्रॉम द फॅरिंग्स टू द स्टमक. हे ट्यूब असते आणि कुठून कुठपर्यंत आहे बघा बरं का? घशापासून ते पोटामध्ये आहे का नाही बघा बरं का? इट इज अ ट्यूब लीडिंग फ्रॉम द फॅरिंग्स टू द स्टमक. हे जे आहे ट्यूब आहे पोकळ असे पैपासारखा असतो. फॅरिंग्स पासून पोटापर्यंत असतो. इट पुशेस द फूड टुवर्ड्स द स्टमक. आणि अन्नाला कुठे ढकलतो सांगा बरं का बेटा? स्टमक कडे ढकलण्याचं काम करतो. त्याच्यानंतर कोण आहे पहा बेटा? त्याच्यानंतर वरच्या साईडला एक दोन आहे, तिकडल्या साईडला एक आहे, तिकडल्या साईडला एक आहे. चला ह्याला पाहूया. पॅनक्रियाज. पॅनक्रियाज किंवा पॅनक्रीज काय करतात बेटा? शुगर ऐकलं का? रोग शुगर होतो माणसाला, होतो ना? कुणामुळे शुगर होतो? आपल्या बॉडीमध्ये इन्शुलिन नावाचा हार्मोन असतो. इन्शुलिन जर आपल्या बॉडीमध्ये पॅनक्रियाजचं जर इफिशियन्सी कमी झाली, पॅनक्रियाजची कार्यक्षमता कमी झाली, तर पॅनक्रियाज इन्शुलिनला रिलीज करत नाही. आणि जर इन्शुलिनला रिलीज नाही केले तर आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ब्लडमध्ये, रक्तामध्ये शुगरच्या लेवलला नियंत्रण करता येत नाही. म्हणजे काय करतात सर ते नेमकं? शुगर कमी झाल्यावर वाढवतात आणि वाढल्यानंतर कमी करण्याचं काम हे कोण करतं? पॅनक्रियाजच्या माध्यमाने रिलीज होणारे इन्शुलिन. पण इथं होत नाही आणि झाले नाही तर माणसाला काय होतो? शुगर. आणि कंटिन्युअसली कशाच्या गोळ्या घ्याव्या लागते? शुगरच्या गोळ्या घ्याव्या लागते, डायबिटीसच्या गोळ्या घ्याव्या लागतात. द पॅनक्रियाज सिक्रेट म्हणजे रिलीज करतात कशाला? पॅनक्रियाटिक ज्यूसला. आता जे साईटला ना हार्मोन्सला रिलीज करतात. दॅट कंटेन्स व्हेरियम एन्झाइम्स. त्याच्यामध्ये इन्शुलिन असतो, त्याच्यामध्ये आणखीन असतो ट्रिप्सिन असतो, मायोसिन असतो. पण इन्शुलिन आणि ट्रिप्सिन तर असतोच त्याच्यामध्ये. पुढे पहा बेटा. ते काय सांगा बरं का? दॅट इज द लिव्हर. हा काय सांगा बरं का बेटा? लिव्हर. पहा लिव्हर. द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. माणसाच्या बॉडीतला सर्वात लार्जेस्ट ग्लँड कोण आहे? हा विसरू नका. तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे. जर प्रश्न तयार झाला तुमचा लगेच की ह्युमन बॉडी मधला सर्वात लार्जेस्ट ग्लँड कोण आहे? लिव्हर आहे. इट हॅज अ रिच सप्लाय ऑफ ब्लड. त्याच्यामध्ये आपण पहिला सांगितलं होतं तिथं हार्ट मध्ये त्या लंग्स मध्ये वगैरे काय होतं? ऑक्सिजन जमा होतो आणि बॉडीमध्ये लंग्स काय काम करतो? फुफ्फुसासारखं काम करतं. फुफ्फुस फुफ्फुस म्हणजे काय? तर सर्व हवामध्ये घेतो आणि बॉडीमध्ये सप्लाय करतो ना. दॅट इज लंग्स. द लिव्हर हा लार्जेस्ट ग्लँड आपल्या बॉडीमध्ये आहे. इट हॅज अ रिच सप्लाय ऑफ ब्लड. इट्स मेन फंक्शन इज द स्टोरेज ऑफ ग्लुकोज. त्याचा महत्वाचा फंक्शन काय? तर ते स्टोरेज करतात, साठवून ठेवतात. कुणाला साठवून ठेवतात? ग्लुकोजला. कुणाला साठवून ठेवतात बेटा? ग्लुकोजला. द गाल ब्लॅडर इज सिच्युएटेड बिलो द लिव्हर. आणि लिव्हरच्या खालच्या साईडला काय असतं बेटा? गाल ब्लॅडर. काय असतो बेटा? गाल ब्लॅडर असतो. कुणाच्या खाली? लिव्हरच्या खाली. कुणाच्या खाली रे बेटा? लिव्हरच्या खाली असतो. इट स्टोर्स द. त्याच्यामध्ये काय असतो? बाईल ऍसिड असतो. काय असतो बेटा? बोला काय असतो त्याच्यामध्ये? कशामध्ये असतो? गाल ग्लॅडर मध्ये. कशामध्ये? गाल किंवा गॅल ग्लॅडर मध्ये बाईल ऍसिड असतो. आणि हा गॅल ब्लॅडर हा कशाच्या खाली असतो? लिव्हरच्या खाली. कोण असतो? गॅल ब्लॅडर. आणि त्याच्यामध्ये काय असतो बेटा? बाईल असतो. वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह ज्यूस असतात. जसं डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, पेप्सिन आहे, त्याच्यामध्ये असतात. हे कोण रिलीज करतं? लिव्हर करतं. कोण करतं? कोण करतं? लिव्हर. वेन बाईल इज कॅरीड इनटू द स्मॉल इंटेस्टाईन. आणि जे बाईल आहे त्या बाईलला कुठे घेऊन गेलं जातं बेटा? आपल्या पोटामध्ये जे काही स्मॉल इंटेस्टाईन असतात. नावाला स्मॉल आहे पण लांबीला सर्वात मोठे कोण आहेत बेटा? स्मॉल इंटेस्टाईन आहे. ते काय करतात? त्या बाईल ऍसिडला त्या फूड मध्ये मिक्स करतात. कुणाला? बाईल ऍसिडला. कशामध्ये मिक्स करतात? फूड मध्ये. आणि हे बाईल ऍसिड कुठे आहे? तर गॅल ब्लॅडर मध्ये. हा कुठे आहे बेटा? तर लिव्हरच्या खाली आहे. अँड हेल्प्स इन द डायजेशन ऑफ फॅट्स. आणि आपल्याला जे फॅट वगैरे खातो आपण त्या फॅटला डायजेस्ट करण्यासाठी मदत करतात. आणि बाईल मध्ये काय असतं बेटा? बाईल साल्ट प्रेझेंट असतो. बाईल मध्ये काय प्रेझेंट असतो बेटा? बाईल साल्ट. काय प्रेझेंट असतो बाईल मध्ये सांगा? बाईल साल्ट. काय असतो सांगा लवकर? बाईल साल्ट प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर काय बेटा?
पोट, स्टमक. द लार्ज, हा बघा, द लार्ज सॅक लाईक पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. द लार्ज सॅक, पिशवी सारखा जो काही पार्ट आहे एलिमेंटरी कॅनलचा त्याला काय म्हणतो? स्टमक. कोणत्या बिया पण अशाच असतात बघा करायच्या, झाडापासून निघणार म्हणजे त्याच्यातून झाड निघतो ना, कोंब वगैरे फुटल्यावर बघा अशा प्रकारच्या असतात. ठीक आहे. द लार्ज सॅक लाईक पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल, मोठा भाग जो एलिमेंटरी अन्ननलिकेचा जो काही भाग आहे त्याला म्हणतात स्टमक. काय म्हणतात बेटा त्याला? स्टमक. म्हणा माझ्या मागं, द लार्ज सॅक लाईक पार्ट ऑफ द स्टमक of the alimentary canal is called a dash dash. The gastric gland of stomach secrete gastric juice. जे काही आपल्या स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ग्लँड असतात. कोणते ग्लँड असतात? गॅस्ट्रिक ग्लँड असतात. हे काय करतात स्टमक मध्ये? स्टमक काय करतो? सॉरी, द गॅस्ट्रिक ग्लँड ऑफ स्टमक, जे काही पोटाचे गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात हे सिक्रीट करतात, हे रिलीज करतात. कुणाला रिलीज करतात? गॅस्ट्रिक ज्यूसला. कुणाला? गॅस्ट्रिक ज्यूसला. फूड दॅट हॅज एंटर्ड स्टमक इज चर्न. आणि जे फूड आपल्या स्टमक मध्ये एंटर होतो तो काय होतो? बारीक बारीक कणामध्ये, चर्न मध्ये रूपांतरण केला जातो. 3 कंपोनेंट्स ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. आता गॅस्ट्रिक ज्यूस कोणते कोणते आहेत? एक आहे बेटा डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. कोणता बेटा? डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्याच्यानंतर आहे पेप्सिन आणि म्युकस. कोणता कोणता? डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड, नंतर आहे पेप्सिन आणि नंतर काय बेटा? म्युकस. हे सर्व कशासोबत मिक्स केले जातात? अन्नासोबत, फूड सोबत. आणि त्याला कसं केलं जातं? ऍसिडिक. कसे करतात त्याला? ऍसिडिक तयार केलं जातं. मेनली प्रोटीन्स आर डायजेस्टेड इन द स्टमक. विशेष करून आपल्या शरीरामध्ये कुणाला पचन केलं जातं? प्रोटीन्सला. कुणाला पचन केलं जातं? सांगा बेटा. प्रोटीन्सला मेनली आपल्या बॉडीमध्ये पचन केलं जातं. ड्यू टू द चर्निंग अँड द ऍक्शन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. जे काही चर्निंग म्हणजे जे काही काय म्हणून आपण त्याला चावून चावून बारीक जे होतं दॅट इज द चर्निंग म्हणा. किंवा जे काही गॅस्ट्रिक ज्यूस आता 3 प्रकार सांगितलं ते जे काही त्याच्यावर ऍक्शन करतात त्यामुळे जे काही अन्न आपण जे खातो हे सेमी सॉलिड स्लरी टाइप मध्ये होतो आणि विच स्लोली पुशड इनटू द स्मॉल इंटेस्टाईन. पुन्हा हे स्मॉल इंटेस्टाईन कडे जातात, पुन्हा त्याच्याकडे लार्ज इंटेस्टाईन कडे त्या ठिकाणी जात असतात. आता बघा स्मॉल इंटेस्टाईन कडे पहिल्या जातात म्हटलं, मग त्याच्याबद्दल पहिला अभ्यास करू बेटा. स्मॉल इंटेस्टाईन हे 6 मीटर लांबीचे असतात. किती? स्मॉल इंटेस्टाईन हे किती मीटर लांबीचे असतात बेटा? 6 मीटर लांबीचे असतात. मोस्ट ऑफ द डायजेशन अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड टेक्स प्लेस हियर. विशेष म्हणजे जे काही अन्नाचं पचन आहे, जे अन्नाचं शोषण आहे म्हणजे त्याला ऍब्सॉर्ब म्हणजे शोषून घ्यायचं आहे, हे सर्व जे घडतं विशेष कशामध्ये घडतं सांगा बरं का बेटा? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये घडत असतं. 3 डिफरंट डायजेस्टिव्ह ज्युसेस आर मिक्स्ड विथ द फूड इन द स्मॉल इंटेस्टाईन. तेच आहे आता पाहिलेले नाव आपण. ऍब्सॉर्प्शन इनटू ब्लड. पुन्हा कशामध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं सांगा? ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं. ऑफ न्यूट्रिएंट्स ऑब्टेन्ड बाय द डायजेशन ऑफ फूड. आणि न्यूट्रिएंट्स जे की आपल्याला फूडला डायजेस्ट करून जे काही न्यूट्रिएंट्स मिळतात त्याला सुद्धा आपल्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं. ऑल्सो ऑफर इन द स्मॉल इंटेस्टाईन. हे सर्व जे काही ऍब्सॉर्प्शन आहे हे कुठे घडतं बेटा? न्यूट्रिएंट्सला ऍब्सॉर्ब करणं, एसेन्शियल इन्ग्रेडियंट्सला ऍब्सॉर्ब करणं हे कुठे केलं जातं? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये केलं जातं. त्याच्यानंतर कोणते असतात बेटा? लार्ज इंटेस्टाईन. कोणते बेटा? पण लक्षात घ्या नावाला लार्ज आहेत, लांबीला कमी. हे किती मीटर होते? 6. हे फक्त किती मीटर आहेत बघा? 1.5 मीटर. आता लार्ज म्हटलं तर काय? जाडीला लार्ज. ठीक आहे, जाड आहेत का? आणि इकडले कसे थोडे बारीक आहेत, मधल्या साईडला स्मॉल इंटेस्टाईन काही लार्ज आहेत का बेटा? लार्ज काय? आणि मधल्या आकार कसे बेटा? बारीक. मधल्याचा किती मीटर आहे? 6 मीटर. बाहेरचा किती आहे बेटा? 1.5 मीटर. इथं काय केलं जातं? साल्ट आणि साल्टला ऍब्सॉर्ब केलं जातं. द लार्ज इंटेस्टाईन इज अबाउट 1.5 मीटर लॉंग. लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन हे किती मीटर लांब आहे? 1.5 मीटर लांब आहे. ओनली वॉटर इज ऍब्सॉर्ब्ड इन द लार्ज इंटेस्टाईन. फक्त ह्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये वॉटरला ऍब्सॉर्ब केलं जातं. मी वाचलोय फक्त साल्टला पण केलं जातं. बघूया आपले असेल. A small part called the appendix is attached to the first part of large intestine. काय केलं जातं? कुणाला अपेंडिक्स झालं काय? ऑपरेशन कोणाचं तुमच्या बाजूच्या कुणाचं झालं काय? अपेंडिक्स मध्ये पोट दुखायला लागतं. पोट दुखते अपेंडिक्स झाल्यावर माहितीये का तुम्हाला? ऑपरेशन करून ती आळी राहते, आळी म्हणजे गाठ राहते, त्या गाठीला काढलं जातं त्या. आणि अपेंडिक्स जर फुटलं मध्ये तर माणूस मरू शकतो.
अपेंडिक्स चांगला नसतो, पण ते प्राण्यासाठी जे काही प्राणी असतात रवंथ करणारे त्यांच्यासाठी उपयोगी असतो, जनावरांसाठी, पण आपल्यासाठी उपयोगी नाही. आपल्याला झालं तर ऑपरेशन करून काढावं लागतं. Large intestine is about 3 meter long. Only water is absorbed in the large intestine. पाणी त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब केला जातो. जो स्मॉल पार्ट असतो कुणाचा, लार्ज इंटेस्टाइनचा, त्याला अपेंडिक्स म्हणतात, जो की लार्ज इंटेस्टाइनच्या पहिल्या भागाला जोडलेला असतो. कुठे बेटा? लार्ज इंटेस्टाइनच्या पहिल्या भागाला जोडलेला असतो. Undigested remains of the food digested in the small intestine enter the large intestine. जे अनडायजेस्टेड पदार्थ आहे, जे न पचलेले पदार्थ आहे, ऑफ द फूड डायजेस्टेड इन द स्मॉल इंटेस्टाइन, म्हणजे कशामध्ये बेटा? स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. त्याच्यानंतर ते कुठे पोहोचतात सांगा बरं का बेटा? लार्ज इंटेस्टाइन मध्ये. पहिला कुठं? माउथ. माउथ पासून कुठे बेटा? थ्रोट. तिथून कुठं? ऑइसोफॅगस किंवा अलिमेंटरी कॅनल. त्याच्यातून कुठे एंट्री केले सर? त्याच्यातून स्मॉल इंटेस्टाइन केली. नाही पहिला स्टमक ना, स्टमक सर. स्टमक मधून कुठे गेले? स्मॉल इंटेस्टाइन. तिथून कुठे गेले बेटा? लार्ज इंटेस्टाइन. कोणते शिकतो आपण? लार्ज. अनडायजेस्टेड रिमेन्स ऑफ द फूड डायजेस्टेड इन द स्मॉल इंटेस्टाइन. बघा, जे अनडायजेस्टेड रिमेन्स असतात ते फूडला कुठे डायजेस्ट केलं जातं? स्मॉल इंटेस्टाइनला. त्याच्या आत. त्याच्यानंतर ते जे काही अनडायजेस्टेड मटेरियल त्याच्यामधले असतात त्याला कुठे पाठवलं जातं? पुन्हा लार्ज इंटेस्टाइन कडे. आणि जे न पचलेले पदार्थ आहेत, अनडायजेस्टेड मटेरियल आहे, त्याला काय केलं जातं? आपल्या बॉडीच्या माध्यमाने बाहेर टाकलं जातं. ठीक आहे? एकच पेज आहे का फक्त? डबल डबल होऊ लागलं. त्याचा सेम आहे. एकदा बघा, 2 मिनिटाचा पॉज देतो. बघ, सेम आहे ना? खिडकीला important glands of digestive system, their secretion and their functions. आता वेगवेगळ्या प्रकारचे इम्पॉर्टंट ग्लँड्स आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. कुणाचे बेटा? डायजेस्टिव्ह सिस्टीमचे. कुणाचे बेटा सांगा? डायजेस्टिव्ह सिस्टीमचे इम्पॉर्टंट ग्लँड्स आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. पहिला बघा माउथ. पहिला कोणता बेटा सांगा? माउथ. माउथ. माउथ मध्ये काय असतात? ग्लँड कोणता आहे? सॅलिव्हरी ग्लँड. कोणता आहे बघा? सॅलिव्हरी ग्लँड. काय रिलीज करतो? टॅलिन. सांगितलं ना, काय रिलीज करतो? टॅलिन. काय करतो हा? सर, स्टार्चला माल्टोज शुगर मध्ये कन्वर्ट करतो. आता सांगितलं होतं आपण, स्टार्चला कशामध्ये कन्वर्ट करतो? माल्टोज शुगर. नंतर स्टमक. स्टमक मध्ये काय असतात? गॅस्ट्रिक ओव्हल असतात. मधल्या साईडला एक लेअर असतो, त्याला काय म्हणतात? गॅस्ट्रिक ओव्हल. ते काय रिलीज करतात? 3 करतात. एक होता हायड्रोक्लोरिक ऍसिड, दुसरा होता पेप्सिन आणि दुसरा होता म्युकस. हायड्रोक्लोरिक ऍसिड काय करतो? फूडला ऍसिडिक बनवतो. पेप्सिन काय करतो? प्रोटीनला तोडतो, ब्रेकडाऊन करतो. कशामध्ये करतो? अमिनो ऍसिड मध्ये. कशामध्ये? कोण? पेप्सिन. कशामध्ये करतो? प्रोटीनला ब्रेकडाऊन अमिनो ऍसिड मध्ये. म्युकस जो आहे तो काय करतो? जे शरीराच्या आतील लेअर आहे, इनर लेअर ऑफ द स्टमक आहे, त्याला प्रोटेक्ट करतो. जास्त ऍसिड झालं तर जळू शकतो मधल्या साईडला, त्याच्यामुळे मधल्या लेअरला प्रोटेक्ट करण्याचं काम म्युकस करत असतो. नंतर आहे बेटा लिव्हर. लिव्हर मध्ये आता शिकलो, लिव्हरच्या खाली कोणता तरी ब्लॅडर होता. काय नाव होतं? गाल ब्लॅडर किंवा गॅल ब्लॅडर होता. नाही गॅल, GALL, गॅल ब्लॅडर. बरोबर आहे बेटा? किंवा त्याला काय म्हणतो? गॅल ब्लॅडर किंवा गाल ब्लॅडर. हा सर, तुमच्या मनावर. तर ह्या गाल ब्लॅडर मध्ये काय असतो? स्टोर केलेला ऍसिड असतो, त्याला म्हणतात बाईल ऍसिड. बैल नाही, दॅट इज अ बाईल ऍसिड म्हणतात त्याला. हे काय करतो? अन्नाला अल्कलाइन बनवतो, बेसिक बनवतो.
ठीक आहे. नंतर हा काय करतो, फॅटला ऍब्झॉर्ब करतो किंवा फॅटला डायजेस्ट करतो. डायजेस्ट करतो म्हणजे काय करतो, तर टू कन्वर्ट लार्ज फॅट पार्टिकल इंटू स्मॉल वन्स, मोठ्या फॅट पार्टिकलला छोट्या छोट्या म्हणजे पार्टिकल मध्ये फॅटी ऍसिड मध्ये कन्वर्ट करतो. दॅट्स इट, फॅटी ऍसिड. पॅनक्रियाज बघा बेटा, पॅनक्रियाज त्याच्यामध्ये पण 3 पाहिलं. एक होता ट्रिप्सिन, लिपेज आणि अमायलेज. हे काय, त्याच्यापासून निघणारे वेगवेगळे हार्मोन्स आहेत किंवा सिक्रेशन्स आहेत. ट्रिप्सिन काय करतो बघा, प्रोटीनला अमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट करतो. कोण बेटा, ट्रिप्सिन. हा प्रोटीनला कशामध्ये कन्वर्ट करतो, अमिनो ऍसिड मध्ये. लायपेज काय करतो, तर फॅटला फॅटी ऍसिड मध्ये कन्वर्ट करतो. लायपेज कन्वर्ट फॅट इनटू फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल. फॅटला फॅटी ऍसिड मध्ये पण कन्वर्ट करतो आणि कशामध्ये करतो बेटा, ग्लिसरॉल. कशामध्ये बाळा, ग्लिसरॉल मध्ये कन्वर्ट करतो. अमायलेज हा काय करतो, तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, जे काही कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. कोण बेटा, कोण, कार्बोहायड्रेट. कोण म्हटलं सांगा, कार्बोहायड्रेट जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात त्या कार्बोहायड्रेटला, कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बोदके, जे ज्वारीपासून भातापासून जास्त मिळतात आपल्याला, त्याला म्हणतात. त्या कार्बोहायड्रेट्सला सिंपल शुगर मध्ये कन्वर्ट करतो. कोण करतो, अमायलेज. परत एकदा पहा, ट्रिप्सिन काय करतो बेटा, सर प्रोटीनला अमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट करतो. व्हेरी गुड. लायपेज काय करतो, सर फॅटला फॅटी ऍसिड मध्ये आणि ग्लिसरॉल मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. अमायलेज काय करतो, सर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटला डॅश डॅश मध्ये कन्वर्ट करतो, सिंपल शुगर मध्ये कन्वर्ट करतो. स्मॉल इंटेस्टाईन बघा बेटा, तिथं काय असतात, इंटेस्टाइनल ज्युसेस निघतात. काय करतात ते, सेम सांगा, प्रोटीनला अमिनो ऍसिड मध्ये, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटला ग्लुकोज म्हणजे शुगर मध्ये करतात. नंतर फॅटला फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये. वरच्याच कॉपी पेस्ट आहे सगळं. आता पुढे पहा, लास्ट टॉपिक आपला हा चॅप्टर मधला, मे बी लास्टच आहे का. पुढे पहा, आर वी पुटिंग आवर हेल्थ ऍट रिस्क. आपण जे आपली हेल्थ आहे त्याला धोक्यात टाकतोय का. आजकालचे पोरं बघा, सिगरेट, दारू, गांजा, 7व्या 8वीची पोरं सिगरेट मारायला शिकला, त्याच्याकडे बिड्या मारायला. तुम्हाला बायका सुद्धा कोणी देणार नाही बेटा, त्या आतडे खराब होऊन जाते तुमची. बायको पळून जाते दुसऱ्या सोबत, कसं करतात खरंच. काय काय पुरी सिगरेट मारल्या त्यांची पुरी, ऐकलं माझ्या कानावर. काय मारावं, त्याच्यातून मिळते काय. आम्ही एवढे मोठे झालो, आम्हाला कधी इच्छा सुद्धा होती अजून त्याच्याकडे. हा पाहिजे तेव्हा साऱ्यासोबत बसता, हे करता, कधी इच्छा होत नाही कधी प्यावं, कधी हे करावं. म्हणजे ते काय झालं त्या पिक्चर मध्ये दाखव, मोठ्या घरची सिगरेट ओढतात, मोठ्या घरचे काय फलाने करतात, काय नसते तसं. म्हणजे मोठ्या घरचे असले काहीच करत नाही, आपल्यासारखेच करतात फकीरचे. असल्या भानगडीत नाही वाढायचं आयुष्यात. आयुष्य बरबाद करून घ्यायचं नाही. जिंदगी एकदाच मिळते माणसाला, माणसासारखं राहायचं, हलगटासारखं नाही. आर वी पुटिंग आवर हेल्थ ॲट रिस्क. फिजिकल हेल्थ इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. माणसाच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये फिजिकल हेल्थ महत्वाचे आहे. जसं सुरुवातीला सांगितलं, माणूस आहे 9 महिने 9 दिवसाचा जर पोट दिसलं तर चांगलं दिसेल का बेटा. त्याची पर्सनॅलिटी पण भारी असायला पाहिजे, शरीराची रचना चांगली असायला पाहिजे. When all our organ system function properly, we say that we are in good health. ज्या वेळेस आपली सर्व ऑर्गन सिस्टीम हे चांगल्या प्रकारे फंक्शन करते, कार्य करते, त्यावेळेसच आपण म्हणू शकतो की आपण चांगल्या हेल्थ मध्ये आहोत. बॉडी बिडी भारी आहे आणि रोडवर चेडी काढून फिरतो, त्याला शाळा म्हणतात का, त्याला येणाऱ्या चेडी काढून फिरायला म्हणतात का, ते सांगा बरं का. दॅट इज अ फंक्शन्स. म्हणजे तुमची फिजिकल इज नॉट इम्पॉर्टंट ऑल्सो, सॉरी फिजिकल is important. Along with physical there should be the mentally should be काय असायला पाहिजे, स्ट्रॉंग असायला पाहिजे. However, आता काही काही मुली अशा असतात, थोडं काय झालं का रडायला, थोडं काय झालं का इश्यू करायची सवय राहते. असं एकदा दोनदा तीनदा चारदा बघतात पुरी, आणि लई जर करायला लागली ना, तिला पुन्हा ती पुरी बोलत नाही, पुन्हा तिला वर्गातल्या कोणत्याच पुरी बोलत नाही. ए पागल पुरी काय करते. आणि काय काय जणांना साड्या लावायची सवय राहते. पुढं काय झालं, इकडं जा तिकडं जा इकडं जा. दॅट इज ऑल्सो बॅड हॅबिट. त्याच्यामुळे सुद्धा तिला मैत्रिणी कोणी बोलत नाही. ज्या मुली सर्वात शांत असतात तिच्या मैत्रिणी लई राहतात, आणि जे पचर पचर साबरी राहते तिच्या बाजूला कुणी बसतात, तिला कधीच कोणी काही सांगतात बिनकामाचं सांगतात, कामाचं काही सांगत नाही. दॅट वी आर इन गुड हेल्थ. हाऊएव्हर हार्मफुल हॅबिट, स्मोकिंग, चिविंग ऑफ टोबॅको, ड्रिंकिंग अल्कोहोल अफेक्ट आवर हेल्थ ऍडव्हर्सली. सिगरेट ओढणं, तंबाखू खाणं, दारू पिणं, ह्याच्यामुळे आपल्या बॉडीवर परिणाम होतो.
इफेक्ट ऑफ टोबॅको अँड अल्कोहोल स्मोकिंग ऑन द डायजेस्टिव्ह सिस्टीम का होतो? जर समजा आपण टोबॅको प्रोडक्टला कंझ्युम केलं, तंबाखू खाल्लं, सिगरेट वडलं, हे केलं तर काय होतं? तर आपला माउथ कॅन्सर होऊ शकतो, फॅरिंग्स कॅन्सर होऊ शकतो, एलिमेंटरी कॅनल आहे, अदर जे ऑर्गन डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे हे प्रॉपरली काम करत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं? उलट्या व्हायला लागतात, नॉझिया म्हणजे मळमळ व्हायला लागते आणि डोकं दुखायला लागतं. डिसाइड टोबॅको पार्टिकल स्टिक टू द टीथ. ज्याच्या बायकोचा नवरा विमल खातो त्या बाईला कसं झोपा वाटतं सोबत बाबा, तिच्या तोंडाचा किती वास मारत असेल विमलचं, किती घाण रे बाबा, छी. ते ऐकूनच कस तरी दातार असं राहते वरच्या साईडला पूर्ण लाल होऊन, म्हणजे बायकोला विमल सारे का काय की रे बाबा, छी रे छी, किती गच्चाड राहते खरंच. मला तर विमलचा वास घेतला की माझं डोकं दुखते बघा, आणि लोक काहीतरी गिळत्यात. आयुष्यात हात लावायचं नाही असल्या गोष्टींना. टोबॅको पार्टिकल स्टिक टू टीथ, गम्स अँड द स्किन ऑफ द माउथ कॅव्हिटी, आणि त्याच्यामुळे स्लोली काय होतात? इंजुरी होते, आणि त्याच्यामुळे काय होतात? डिस्फंक्शन होतात, म्हणजे कार्य करत नाही, आणि पुन्हा सुजायला लागतात, स्वेलिंग ऑफ गम्स हे सुचतात, आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे जबडे वगैरे असतात बघा, तंबाखू खाणारे, सुपारी खाणारे असं आ होत नाही, असं एवढंच होतं 2 बोट. जास्त तंबाखू सुपारी खाणारे असं आस होत नाही, तो खायलाच येत नाही असं खाल्लं. होय रे, तुम्ही विचारायचे तंबाखू खाते त्यांना. माय रोल, माझा रोल काय? मेकिंग पिक्चर्स अँड स्लोगन अगेन्स्ट टोबॅको कन्झम्पशन. मी चित्र तयार करेन, काय तंबाखू खावा नाही, तंबाखू खाऊ नका, सिगरेट ओढू नका. मेकिंग पिक्चर्स अँड स्लोगन अगेन्स्ट टोबॅको कन्झम्पशन, स्मोकिंगच्या अगेन्स्ट, ड्रिंकिंग अल्कोहोलच्या अगेन्स्ट, अँड डिस्प्लेइंग देम इन द क्लासरूम, वर्गात लावेल, शेजारच्या वर्गात लावेल. कीपिंग अ वॉच ऑन वेदर वन सराउंडिंग आर टोबॅको फ्री, आणि मी ऑब्झर्वेशन करेल की आपला परिसर जो आहे तो तंबाखू फ्री आहे का, आणि जाऊन एखादी पोरग तंबाखू खाल्लं का मास्तराला नाव सांगेल, आणि ते पोरग बाहेर गेलं का मला तुडू मारेल. कंपोजिंग अँड ओथ अगेन्स्ट ऍडिक्शन. प्रत्येक वर्षी शाळेत तुम्हाला शपथ घ्यायला होतात माहितीये, शाळा चालू झाल्या मी तंबाखू खाणार नाही, शिक्षकाला बी घ्यायला होतात, मास्तर काही सोडत नाही, खातात ते. कंपोजिंग अँड ओथ अगेन्स्ट ऍडिक्शनच्या अगेन्स्ट मध्ये त्या ठिकाणी शपथ घेईल. टेकिंग द ओथ इन द क्लासरूम मध्ये शपथ घेईल, अँड ऑल्सो ड्युरिंग असेंब्ली, ज्यावेळेस एकत्रित जमा होऊ, वर्गात जमा होऊ, त्यावेळेस शपथ घेईल. मेकिंग पॅरेंट्स अँड टीचर अवेअर ऑफ सच इन्स्टन्सेस इन द नेबरहुड. अशा जर काही घटना घडल्या तर पालकांना, त्या ठिकाणी शिक्षकांना सचेत करू. आणि 31 मे हा वर्ल्ड नो टोबॅको डे आहे. किती मे? 31 मे हा वर्ल्ड नो टोबॅको डे आहे, आणि 7 एप्रिल हा वर्ल्ड हेल्थ डे आहे. आज किती तारीख आहे? 10. म्हणजे झालं ना, 2 दिवस झाले ना, 11 आहे का? 7 एप्रिलला काय होतं बेटा? वर्ल्ड हेल्थ डे, आणि 31 मे हा काय होता बेटा? टोबॅको मुक्त दिवस, वर्ल्ड नो टोबॅको डे. लोक काही खायचं सोडतात का? नाही. ठीक आहे, काय अडचण बेटा कोणाला?